अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. आता त्यांची जी भूमिका आहे की त्यांना असं वाटतं की आपण मागे राहिलो, पण मागे का राहिलो हा त्यांनी खरं म्हणजे अभ्यास करायला पाहिजे. तर त्यांच्यावरती काय अन्याय झाला, खरं म्हणजे त्यांच्यावरती आज सुद्धा अन्याय होतो. आपण पाहत आहे की ते अजूनही अंधश्रद्धा अंधरूढीच्या पुढे कुठल्याही प्रकारे पुढे जात नाहीत. आज सुद्धा मराठवाड्यामध्ये मंदिरामध्ये जाणं, इतर करणं ह्याच्यामुळे त्यांच्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो हे त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे आणि अनुभवत आहेत. कारण आज आंबेडकरी चळवळीमध्ये सर्वात जास्त अन्याय ते स्वतः हिंदू म्हणून स्वतःला म्हणवतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती जास्त अन्याय होतो. ही परिस्थिती आहे आज. काय आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या तेव्हा तो बंड करून उठेल. अजून मातंग समाजाला त्यांच्या गुलामीची जाणीव होत नाही. जेव्हा त्यांना त्यांच्या गुलामीची जाणीव होईल तेव्हा ते बंड करून उठतील अशी माझं म्हणणं आहे. त्यामुळं थोडा वेळ लागेल त्यांना हे परिस्थिती समजायला, एवढंच माझं म्हणणं आहे. जनगणना झाली पाहिजे. किती लोकसंख्या आहे, कारण हे एसटीचं रिझर्वेशन हे जातीनुसार दिलेलं आहे. मी मगाशी सांगितलं माझ्या याच्यामध्ये की महाराष्ट्रात 13% दिलं, कारण त्या काळामध्ये लोकसंख्या 13% होती या महाराष्ट्रामध्ये. कर्नाटकामध्ये 15% होती. आणि त्यामुळं जर पुढे मागे करायचीच असेल आणि फारच सरकार ऐकणारच नसेल तर पहिल्यांदा जाती जनगणना होऊ द्या आणि त्याच्यानंतर मग निर्णय घ्या ना. अजून कशात काही नाही, तुमची कसली तयारी नाही. एकट्या न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांनी अहवाल दिला की करा आणि म्हणून तुम्ही करायचं. कुठच्याही स्टेक होल्डरला विश्वासात न घेता अशा पद्धतीचा मोठा निर्णय घेणं हे योग्य नाही असं आम्ही समजतोय. आणि त्यामुळं हे अयोग्य काम, अपारदर्शक काम सरकार करत आहे आणि हे कुठच्याही कोर्टामध्ये सुद्धा टिकणार नाही अशी परिस्थिती आहे. आता प्रश्न असा आहे, सरकारचं हे फेल्युअर आहे की ही जी मंडळी आहेत त्यांच्या मुलांसाठी खास, म्हणजे मी मगाशी सांगितलं लवजी वस्ताद आयोग नेमण्यात आला होता 2003 मध्ये. त्यांनी जवळजवळ 68 हे शिफारस केल्यात. त्याच्यातली एक शिफारस ही उपवर्गीकरणाची. बाकी 67 ज्या शिफारसी आहेत की त्यांना घरकुल द्यावं, त्यांना हे गायरान जमिनी देण्यात यावा आणि त्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल्स निर्माण करावं, त्यांच्यासाठी स्पेशल एक ड्राईव्ह निर्माण करावं. या सर्व गोष्टीसाठी या सर्व 58 जाती त्या याच्यासाठी पाठिंबा आहे. फक्त एक जे उपवर्गीकरण ज्याच्यामुळं एससी मध्ये आपसामध्ये फाटाफूट होणार आहे त्याला फक्त विरोध. आणि हे का ते मागे राहिले, का शिक्षणामध्ये मागे राहिले, त्याने बाबासाहेब आंबेडकर फॉलो नाही केला. अंधश्रद्धा आणि अंधरूढीच्या अजूनही त्या विळख्यामध्ये अजूनही पोतराज आणि इतर जर तुम्ही फिरत राहिलात तर तुम्ही शिक्षणाकडे कसं जाणार, आणि जर तुम्ही शिकला नाही तर तुम्हाला नोकऱ्या कशा मिळणार. त्यामुळे ही चूक काही या इतर जातींची आहे का हा महत्वाचा प्रश्न. आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये असणारे जे आज नेते, जे काही मी असं म्हणत नाही, जे काही स्वतःला नेते समजतात त्याने आधी समाजाची उन्नती करण्यासाठी, त्यांच्या मुलांना शिक्षणाची कास धरण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून. कारण उद्या जागा जरी मिळाल्या समजा तरी मुलं तर अवेलेबल पाहिजे. 3 वर्ष एखादी जागा म्हणजे रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जागा जर तशीच ओपन राहील, तशीच विदाऊट कॅन्डिडेट मिळाली तर ती ओपन होते. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीनं या रिझर्वेशन काढून घेण्याचा प्रयत्न आहे असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं मातंग समाजाने आधी ह्याच्यावरती नीट अभ्यास करावा. आमचे ते बंधूच आहेत, मी ते कारण आज मला माहिती आहे अनेक मातंग समाजातले आमचे बांधव बौद्ध होत आहेत आणि हेच कुठेतरी या इथे असणाऱ्या लोकांना खुपतं आणि त्यासाठी म्हणून हे मातंग आणि या आंबेडकरी समाजावर वाद लावण्याचा प्रयत्न, एक बाजूला असं जे चित्र निर्माण झालेलं खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आम्ही त्यांना आमचाच भाऊ समजतो. अजूनही आंबेडकरी समाज खऱ्या अर्थानं जर पाहिलं असेल की कुठंही मातंग समाजावर जरी अन्याय झाला तरी आंबेडकरी समाज रस्त्यावर येतो आणि न्याय मागतो. ही पूर्वी पण होती आणि आता पण असेल, पुढे सुद्धा आमच्या या लहान बांधवांवरती काय अन्याय अत्याचार झाले तर आंबेडकरी समाज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील एवढं मी सांगतो. उपवर्गीकरणा विरोध असणार याबद्दल प्रश्न नाही. धन्यवाद. नाही, आंबेडकरी समाज एकत्र आहे, कोणी विभागले गेले नाही. किंबहुना आज 58 जाती एकत्र आल्या तसा एक चांगला म्हणजे एसी मध्ये कधी नव्हे तेवढी एकी आपल्याला आज इथे दिसते.
आणि आणि मला हा? मातंग समाजाचे. मातंग समाजाचे पण प्रतिनिधी तिथे आले, ते पण बसले, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहेत. साहेबराव शृंगार मातंग समाज प्रतिनिधी आहेत ते. त्याचबरोबर हे आमचे दत्तात्रय गोपीसे हे चर्मकार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सुद्धा प्रतिनिधी आलेले आहेत. मी त्यांना 2 मिनिटं तुमच्याशी संवाद साधण्यासाठी या माहिती देतो. राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भूमिका जी आहे, हे अपकरांचं जे जातीनिहाय वर्गीकरण जे होणार आहे त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. कारण ह्या वर्गीकरणामध्ये 59 जातीपैकी कोणाचंही भलं होणार. कारण आज 59 जातीचं जे 1% रिझर्वेशन आहे ते सर्वांना मिळतं, त्याच्यामुळे सर्वांचा फायदा झाला. परंतु ज्यावेळेला हे वाटलं जाईल आणि प्रत्येकाच्या वाट्याला 1%, 2%, 3%, 6% असं येईल, त्यावेळेला लोकसंख्येच्या मानाने हे कोणालाही त्याचा फायदा होणार. त्याच्यामुळे हे आमचं नुकसानच आहे. त्याच्यामुळे सर्व एसी समाजाचं नुकसान असल्यामुळे या धोरणाला आमचा पूर्णपणे विरोध आहे. दुसरी गोष्ट असे की मागासवर्गीयांना रिझर्वेशन 1950 साली संविधानाने केलं, बाबासाहेबांनी ते नमूद केलं, परंतु त्याची खरी अंमलबजावणी खूप उशिरा सुरू झाली आणि आमची पहिली पिढी शिक्षण घेऊन बाहेर पडली. दुसऱ्या पिढीला त्याच्यातले काही रोजगार मिळाला आणि दुसऱ्या पिढीच्या एंडपर्यंत देशाचं खासगीकरणाचं धोरण सुरू झालं. त्यामुळे राखीव जागांवर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा नुकसान झालेलं आहे. राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने त्याचा अभ्यास करून योग्य तर संविधानाच्या चौकटीमध्येच आम्हाला न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे. आणि राहिलेले जे आपण समाज नेतृत्व करतोय तर त्या 58 जातीचाही करतोय. निवड एका जातीचा नाही, कोणीतरी बाबासाहेबांनी अनेक परिषद घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते निवड एका जातीचं न बोलता संपूर्ण दलित समाजाबद्दल भूमिका मांडत होते आणि समाजाला न्याय मिळावा, दलित समाजाला न्याय मिळावा म्हणून त्यांनी ते संविधानाच्या बाबतीमध्ये किंवा उन्नत परिषदेमध्ये भूमिका मांडलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं आज संविधानाच्या ज्या 7 संविधानाला आधी राहून 7 जजेसने जजमेंट दिलेला आहे त्याचा अभ्यास जनता योग्य आहे. म्हणजे आता मोठे बंधू असतील किंवा इतर जे एसी मध्ये आहेत त्यांनी अभ्यास करावा. एनसीएन न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.